नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आता आलोय भांबेड या गावामध्ये. आपल्या सोनूबुवा कोरणेकर यांची पुण्यतिथी आहे. तर आपण आता इथे भांबेड या गावामध्ये आलोय. आपले वारकरी संप्रदायाचे सर्व संतोष महाराज कोरणेकर हे इथे आहेत. तर त्यांच्याकडून आपण आता थोडक्यात या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती विचारून घेऊयात. रामकृष्ण. मला थोडक्यात आपल्या कार्यक्रमाबद्दल माहिती थोडी सांगा. रामकृष्ण हरी. वैकुंठवासी गुरुवर्य धोंडोपंत दादासाहेब यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या छायेखाली आमचे आजोबा वैकुंठवासी सोनूबुवा कोरणेकर यांनी पायीवारी केली आणि त्या पायीवारीच्या माध्यमातून त्यांना आज वैकुंठ गमन होऊन आज 59 वर्ष होत आहेत. आणि 59व्या वर्षी पुण्यातील सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे साजरा होत असताना कासारी खोरे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका हे सगळा परिसर आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतो. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की पूर्वी हा जो कार्यक्रम आमच्या आजोबा ज्या गावामध्ये हरदगळे गावामध्ये त्यांची जन्मभूमी भांबेड होती, परंतु त्यांची कर्मभूमी हरदगळे गाव महादेवाच्या मंदिरावर त्यांचे वास्तव्य असायचं. आणि पूर्ण आयुष्य त्यांनी महादेवाच्या सानिध्यामध्ये त्यांनी घालवलं आणि हरदगळ्यातून खरं मूर्तमेढ झाली त्या परमार्थाची. आणि हरदगळ्यामध्ये आज 47 वर्ष त्यांच्या नावाच्या छायाखाली सप्ताह चालू होतो. आणि इथे आज पूर्वी फक्त भजन व्हायचं आणि आज जवळजवळ आमच्या कारकिर्दीमध्ये 32 वर्ष झाली हा नाम यज्ञ सोहळा 2 दिवस हा कार्यक्रम चालू असतो. अतिशय सुंदर प्रकारे सगळे परिसरातील सगळे लोक तन मन धनाने दान करतात आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी आणि सगळे लोक उपस्थित असतात. रामकृष्ण. धन्यवाद. खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. आणि असा कार्यक्रम आपण बघणारच आहोत. त्याची रूपरेषा आपण कशी चालत आलेली ते आपण बघणारच आहोत. इथे वारकरी संप्रदायाचे आणि काही मंडळी आहेत, त्यांच्याकडून आपण अजून काही थोडक्यात माहिती विचारून घेऊयात. मला थोडक्यात अजून काय माहिती सांगा. रामकृष्ण हरी. वैकुंठवासी हरिभक्त पारायण गुरुवर्य सोनूबाबा कोरणेकर पायी दिंडी सेवा संस्था या संस्थेच्या वतीने हरिभक्त पारायण संतोष महाराज कोरणेकर आणि कोरणेकर सगळे परिवार मंडळी आणि संप्रदायातील सगळी भजनी मंडळी, आजूबाजूच्या गावातील हरदखळा म्हणा, भांबेड म्हणा, प्रभानवल्ली, खुर्निंको, लांजा, वाटोळ या ठिकाणाहून सगळी मंडळी या ठिकाणी येतात. आणि जनमानस एवढा वाढलेला आहे आणि बऱ्यापैकी या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. तर महाराजांच्या संकल्पनेतून गुरुकुल हा प्रकल्प या ठिकाणी भांबेड या गावी साकारला जाणार आहे. गुरुकुलमध्ये सर्व वारकरी शिक्षण संस्था जशी आहे त्या पद्धतीने वारकरी शिक्षण या गुरुकुलमध्ये देण्यात येणार आहे. गुरुकुलचा आता 2 एकरची जागा आपण या संस्थेने घेतलेली आहे आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही आता हा प्रयत्न करणार आहे. थोड्या दिवसानंतर या ठिकाणी त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि वास्तू उभारणीसाठी आम्ही सगळ्या ठिकाणी जाऊन, राजकीय म्हणा, धार्मिक म्हणा, इतर सगळ्या लोकांकडे जाऊन या ठिकाणीचे आम्ही आजूबाजूच्या गावातील लोकांना प्राधान्य देऊन या ठिकाणी गुरुकुल हा मोठा संकल्प राबवणार आहे. जय हरी. धन्यवाद. अतिशय सुंदर माहिती दिली. इथे रामकृष्ण हरी. आत्ताच आपला हरदगळाचा सप्ताह संपला आणि लगेच सोनूबाबांची पुण्यतिथी. हे जे जुळणं आहे म्हणजे सोनूबाबांनी जो हरदगळ सप्ताह चालू केला, जी सुरुवात, त्याच्यानंतर तिचे हरदगळातले मंडळी वारकरी पांडुरंग बाबा असून दे, जोरे बाबा असून दे, असे काही संतांनी त्यावेळेला तो हरिपाठ चालू केला. आणि योगायोग म्हणजे लगेच हरिपाठ संपल्यानंतर काही दिवसानंतर हा पुण्यतिथी सोहळा असतो सोनूबाबांचा. आणि या पुण्यतिथीसाठी शाहूवाडी तालुका, लांजा तालुका, राजापूर तालुका या संपूर्ण तालुक्यातील वारकरी एकत्र येऊन म्हणजे कार्तिक वारीनंतर हा योग लगेच ताबडतोब आपल्या संतांची भेटी असतात. तो आज सण आहे म्हणजे सोनूबाबांची पुण्यतिथी. आणि या पुण्यतिथी निमित्त सर्व वारकरी एकत्र येऊन आपल्या जे तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जे जतन करून ठेवलेला भांडार तो आज प्रख्यात होणार आहे. त्यासाठी आता थोड्याच वेळात हरिभक्त पारायण आपले शाहूवाडी तालुक्यातील केसरकर महाराज यांचं सुश्राव्य कीर्तन होणार आहे. आणि असा बहुसंख्य माहोल इथे जमा होणार आहे. आणि योगायोग म्हणजे आज देवदीपावलीसाठी आलेले सर्व मुंबईचे चाकरमणी असो किंवा नातेवाईक असो, सर्व इथे आता थोड्याच वेळ इथे
हजार असणार रामकृष्ण. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तुम्ही काय सांगू शकता? तर मित्रांनो आपण आता बघणार आहोत, आता कार्यक्रम आता इथे चालू राहणार आहे, आपण त्याची रूपरेषा कशी असतील आपण बघणार आहोत, बघूयात. Bye.
मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा, मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा, मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा, मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा. आम्हा विष्णुदासा सुलभ, आम्हा विष्णुदासा सुलभ, आम्हा विष्णुदासा सुलभ. मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा, मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा, मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा, मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा. आम्हा विष्णुदासा सुलभ, आम्हा विष्णुदासा सुलभ, अवघाची संसार केला ब्रह्म, अवघाची संसार केला ब्रह्म, अवघाची संसार केला ब्रह्म, अवघाची संसार केला ब्रह्म. विठ्ठल स्वरूप मनोनिया, विठ्ठल स्वरूप मनोनिया, विठ्ठल स्वरूप मनोनिया. पुराणे उपदेश साधन उद्धत, पुराणे उपदेश साधन उद्धत, पुराणे उपदेश साधन उद्धत, पुराणे उपदेश साधन उद्धत. आम्हा
सोपी वाट वैकुंठीची आम्हा सोपी वाट वैकुंठीची आम्हा सोपी वाट वैकुंठीची अवघाची संसार केला ब्रह्मरूप अवघाची संसार केला ब्रह्मरूप अवघाची संसार केला ब्रह्मरूप अवघाची संसार केला ब्रह्मरूप स्वरूप मनोदिया विठ्ठल स्वरूप मनोदिया विठ्ठल स्वरूप मनोदिया कामणे जना सकळांसहित कामणे जना सकळांसहित कामणे जना सकळांसहित कामणे जना सकळांसहित देव खंडित प्रेम देव खंडित प्रेम देव खंडित प्रेम कामणे जना सकळांसहित कामणे जना सकळांसहित कामणे जना सकळांसहित कामणे जना सकळांसहित देव खंडित प्रेम देव खंडित प्रेम देव खंडित प्रेम अवघाची संसार केला ब्रह्मरूप अवघाची संसार केला ब्रह्मरूप अवघाची संसार केला ब्रह्मरूप अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप मनोदिया विठ्ठल स्वरूप मनोदिया विठ्ठल स्वरूप मनोदिया गोपाल कुमार मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा मुक्त झाले भेणे गर्भवासा मुक्त झाले भेणे मुक्त झाले मुक्त झाले देणे गर्भवासा मुक्त झाले देणे गर्भवासा गर्भवासा झाले आम्हा विश्वदास सुरावतो
Vittala
मुनी मुक्त झाले गेले गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ तो अवघाचे संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या पुराणी उपदेश साधन उद्भट आम्हा सोपे वाट वैकुंठीचे अवघाचे संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या तुका म्हणे जना सकळांसहित घेऊ अखंडित प्रेम सुख अवघाचे संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम तुझे प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतः शार्तेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवयो मुह्यन्ति यत्सूरयो तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो वृषा धाम्ना स्वेन सदा निरहस्तकुहकम् सत्यं परं धीमहि योऽन्तः प्रविश्य मम वाचमेवां प्रसुप्तां सञ्जीवयत्य अखिलशक्तिधरा स्वधाम्ना अन्यांशहस्ता चरणश्रवणात्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्।
ओम नमो ज्ञानेश्वराय पंढरीरायाच्या आणि ज्ञानोबरायांच्या वारीनंतर येणारी आपली ही तिसरी वारी, ज्या माध्यमातून आपण या वारकरी संप्रदायामध्ये नांदतोय आणि ते माध्यम म्हणून सोनबाबांकडे आपण पाहतो आणि त्या अनुषंगाने सगळे बाबांवर श्रद्धा असलेल्या लोकांची एक प्रकारची वारीच आहे. देव दीपावलीच्या पावन पर्वावर अगोदरची दिवाळी झाली ती मानवांची, आजची दिवाळी देवांची दिवाळी आहे. त्या पावन पर्वावरती बाबांच्या पुण्यतिथी सोहळा येतो आणि त्या सोहळ्यासाठी मुंबईपासून कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यातून आपण सगळे भाविक या ठिकाणी कालपासून, म्हणजे काल आपलं नवोदितांचे चक्री कीर्तन, त्यानंतर काल हरिपाठ सुंदर असा, रात्री कीर्तन, सकाळी काकडा आणि निर्याणपर भजन, तदोपरांत एक तासभराची आपली सेवा आहे. भजन तेवढ्यासाठी जरा लवकर घ्यायला सांगितलं होतं की गेल्या वर्षी कीर्तनाला थोडा वेळ लागला. आता मला तुम्ही सांगाल तेव्हा मी संपवतो असं आहे. कारण का इथे एक प्रचंड दबाव असतो, म्हणजे आपल्या गावच्या यात्रेचा. कालपासून बैलगाड्यांच्या शर्यती, आज वेगवेगळ्या जरा काही ना काही माध्यमातून गावाचा एक उत्सव चालू असतो. त्या उत्सवामध्येच आपला एक उत्सव येतो, म्हणून आपणही वेळेत सगळं पूर्ण करावं आणि त्या गाव ग्रामदेवतेच्या देवतेच्या ठिकाणी आपणही उत्सवाला उपस्थित राहावं. कारण हा सगळा गुरव परिवार आहे, त्यांच्यामुळे त्यांच्यावर एक गाव देवतेची जबाबदारी असते. म्हणून वेळेचं भान ठेवून मी एक तासाभरामध्ये संपूर्णतः विषय आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आम्ही सगळे वैष्णव झालो आणि मी मागेही सांगितलं की आपण वैष्णव झाल्यानंतर महाराज आपल्याला पुन्हा काय व्हायचं शिल्लक राहत नाही. वैष्णव ही आपली शेवटची उपाधी आहे. यानंतर कोणी जर एखादी उपाधी घेत असेल तर तो ग्रॅज्युएटचा मुलगा परत पहिलीच बसून येतो असं वाटतं. डिस्टर्ब होतो का? माईक जरा लांब ठेव, लांब ठेव. आणि काय करायचं ते माईक बंद करून करा, नंतर मग परत चालू करायचं. काय म्हणतो मी?
वैष्णवत्व एकदा स्वीकारलं, या दैवताची उपासना एकदा स्वीकारली की दुसरं दैवत नाही आपल्याला. तैसा नव्हे पांडुरंग नारायण तुकोबरा म्हणलं. तैसा म्हणजे कैसा, त्या सेंद्र इंद्राचा. तसं दैवत हे नाहीये. पूर्ण विश्व, या विश्वाला जो कारणीभूत आहे अशा परब्रह्म परमात्म्याची एकदा उपासना करायला लागलो आपण, त्याची एकदा वारी करायला लागलो, त्या महात्म्याच्या निर्देशानुसार वागायला लागलो, पुन्हा कुठे जायचं? मोबाईल सगळ्यांचे स्विच ऑफ करायचा नाही. एक तासभर सेवा आहे, काय अर्जंट कॉलेज नाही. मग बरेच लोक महात्म्याची सेवा करतात, आम्ही या महाराजांची, आम्ही त्या महाराजांची, आम्ही अमुक. महाराजांची सेवा करताना तुम्ही जर महाराजांमध्येच गुंतला आणि भगवंतापर्यंत नाही पोहोचला, बरोबर नाही. अरे ज्यांनी भिंत चालवली, ज्यांनी रेडा बोलवला, ज्यांनी 1400 वर्षाच्या चांदेवाला उपदेश केला, ज्यांनी मराठी वाङ्मयाचा पाया रचला, त्यांनी देखील जगाला आपल्या भक्तीला लावलेलं नाही. ते असं म्हटले का, माझी गादी तयार करा. आपण म्हणतो अमक्या अमक्या स्वामींची गादी आमच्याकडे आहे. रामकृष्ण आहे, मी साईबाबाचा भक्त आहे. रामकृष्ण आहे. अरे साईबाबा अमुक तमुक हे संत हे दीपस्तंभासारखे आहेत. हा दिवा लावलाय म्हणून मी दिसतोय, तसे संतांच्या ज्ञानाचा प्रकाशात देवाला पाहायचा आहे. हे वारकरी संप्रदाय शिकवतो. पहिलं नमन पांडुरंगा. आणि ज्यांनी दाखवलं हे दुसरे चरणा काय शिकवण आहे बघा. आणि आम्ही परत कुठल्या तरी महाराजाच्या मागे लागतो, कुठल्या तरी हा तो आमचं सगळं करेल, जे करेल ते तो करेल, तू बस निवांत, तू निवांत बस, सगळं त्यांच्यावर टाकून रिकामी व्हायचं. अरे देवाने सुद्धा अर्जुनाची जबाबदारी घेतली नाही, घेता आली नसती का? विश्वरूप दाखवलं तर त्याला दाखवलं ना, मी सगळ्यांना अगोदरच घेऊन टाकले, तू फक्त निमित्ताचं धनी व्हायचंय. पण व्हायचंय, धनुष्यबाण तुला उचलावं लागणार आहे. त्याने ज्यावेळेला धनुष्यबाण टाकलं त्यावेळेला देव म्हटला जा, टाकलंच ना, ठीक आहे बस माग, माझं मी बघतो. अरे एक चक्र फिरलं असतं तरी मेले असते सगळे. कर्म प्रवृत्त केलं भगवंताने अर्जुनाला, कार्य प्रवृत्त केलं भगवंताने अर्जुनाला. म्हणून एवढी मोठी 550 श्लोक भगवंताने अर्जुनाला सांगितले. तर अर्जुनाला म्हटलं असता तू बस न्याय, असं नाही, तूच आहेस तुझ्या जीवनाचा आपुले आपण. तिसऱ्या अध्यायामध्ये सुंदर आहे. आत्मनार आत्मनोर बंधुर आत्मनः रिपुरात्मनः. अरे तूच तुझा बंधू आहेस, मीच माझा झालो शत्रू दावेदार. तुकोबऱ्या म्हणतात अरे आपला जर तू मित्र व्हायचा ठरवतो तर तूच तुझा होऊ शकतोस, सोडवून करून घेऊ शकतोस. शत्रू व्हायचं म्हणतं तर तूच तुझा होऊ शकतोस, बंधनात स्वतःला टाकू शकतोस. म्हणून बाबा रे, या वारकरी संतांनी, या ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी, दादासाहेबांनी, सोनूबाबांनी तुम्हाला आम्हाला भजनाला लावलंय, भक्तीला लावलंय, कर्मप्रवृत्त केलंय. तुम्ही भजन करा, तुम्ही स्वतःच्या मुक्तीचा मार्ग शोधा आणि तुमचं ओझं खांद्यावर घेऊन चालणार नाही. तुकोबराय का म्हणतात, तुका म्हणे तुम्ही चला चला, म्हणजे चालायचं आपण. कृपा त्यांची वेळ, न चालता न अभ्यास करता काही कृपा वगैरे होत नाही. हा, आणि तशी व्हायची असेल तर रेडा समजायला पाहिजे स्वतःला, तर कृपा होते. आपण समजतच नाही. आपण म्हणतो माझ्यासारखा शानाच कोण नाही, ते रेडा काय स्वतःला शाना समजलेला नाही, मग त्यांच्या कृपा होती. ते अर्धा असतं ते पेंड्यासारखं, अर्ध बाहेर आणि अर्धा हात अडकते. पेंड्या म्हणजे डोळे उघडून बघत होता देव कसा बाहेर काढतो, असं डोळे उघडून बघायचं. देव म्हटला ठीक आहे, तर सगळे बोंब मारल्यावर डोळे बंद केले, सगळे बाहेर. बाहेर गेल्यावर काय करायचंय, बोंब मारायचंय. सगळे बाहेर आले आणि यांना अर्ध उघडलं म्हणून अर्धा बाहेर आला आणि अर्धा आत राहिला. कळतं काय म्हणून? पूर्णतः स्वतःला ज्ञानी तरी समजायचं, नाही तर पूर्णतः स्वतःला रेडा तरी समजायचं, मग कृपा होते. काही वेश परिधान मी केला,
मी फेटा घातला, मी धोतर घातलं म्हणजे मला ज्ञान होईल नाही. आणि आमचे सगळे ज्ञानी उघडबोंब होते. त्यांच्या अंगावर, त्या ज्ञानोबऱ्यांच्या अंगावर का आमचं मॅचिंग धोतरवाली पण उपरणं होतं का? होतं का मॅचिंग उपरणं, मॅचिंग धोतर सगळं? शुकांच्या अंगावर लंगोटी नव्हती. आणि आम्ही म्हणतो की अमुक घातल्यावर तरच कृपा होईल. आणि त्या मिळालंच नाही तर जेवढे जेवढे सिद्ध महापुरुष आहेत त्यांच्या अंगावर कपडे दिले बघा. अरे ज्ञान हे कुठल्या वेशामध्ये, ज्ञान हे कुठल्या देशामध्ये, ज्ञान हे कुठल्या भाषेमध्ये, ज्ञान हे कुठल्याच घराण्यामध्ये अडकून राहत नाही. हे जर असं अडकलं असतं तर आम्हाला मुक्त करू शकलं, आम्हाला सोडवू शकलं नाही. मग बाबा रे, तुमची सोडवणूक मायेच्या बंधनातून केले आणि तुम्हाला परब्रह्म स्वरूपाच्या भक्तीला लावले. वैष्णव झालात की स्वतःला भाग्यवान समजा. भाग्यवंत मनो शरण गेले पंढरीराया. आम्ही देवाला शरण गेलोय. आम्हाला तर मुक्तीही नाही आणि बंधनही नाही, अशा प्रकारचा अभंग आहे. आणि ज्यांनी स्वतःला या जन्ममरणाच्या बंधनातून, आम्हाला वैष्णवत्व पुन्हा पुन्हा हवंय, आम्हाला गोपाळ व्हायचंय, आम्हाला वारकरी व्हायचंय, आम्हाला संतांची सेवा करायची आहे, आम्हाला देवाची सेवा करायची आहे, त्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे? हा देह मिळायला पाहिजे. कुणाचा? माणसाचंच असं नाही. ते म्हटलं काय नाही, हत्तीचा मिळाला तरी आम्ही भक्ती करू, राक्षस कुळात मिळाला तरी आम्ही प्रल्हाद होऊ, आदिवासी मिळाला तरी आम्ही शबरी होऊ. मी देवा तुझ्याकडे मुक्ती मागतच नाही, जन्म मागतोय. का म्हणे गर्भवासी. हो महाराज, तुम्हीच मागे सांगितले, काय सांगू गरिबीच्या यातना. ते म्हटले बाकीच्यासाठी सांगितलं की यांना कळावं की इथं उलट लटकल्यावर काय काय भोगावं लागतं. आम्ही ते भोगायला तयार आहे. हा, मना येईल तो जन्म, मना येईल तो डबल म्हणजे प्रमाण बरोबर आहे. तुम्ही काय म्हणत होता? परी हृदयावरी तुवा नवायची. परी मी तुला साकडं घालत नाही की या कुळात घाल, श्रीमंतांच्या घरात घाल, वारकऱ्याच्या घरात घाल, कुठल्याही कुळात घाल. काय मागणी आहे? भलते कुळी भलते ठाई. मी तुला नवस नाही करत की गर्भवास पाहिजे, मग तो श्रीमंताच्याच घरात पाहिजे, वारकऱ्याच्या घरात पाहिजे, सगळं गाव वारकऱ्याचं तिथं पाहिजे आणि बाकीचे वसाड गाव कोणी करायचे. आमचा वसाड गावात जन्म आहे, हेही भाग्य आहे. आणि वारकरी कुळात जन्माला तो वारकरी होईलच, पण मासं मानवण्याच्या घरात वारकरी झाला हे नवल आहे. जो देवाचं नाव घेतल्यावरती तलवार काढत होता त्याच्या घरात जन्म मिळाला आणि तो भगवत भक्त झाला, तो प्रल्हाद श्रेष्ठ आहे. पण तिथे विनंती माझी एक आहे देवा तुला, परी हृदयवणी तू नवजे.
तिथं कुठेही जन्माला घाल, तू हृदयातून तेवढं जायचं आहे. मग भलते पुढे भलती नाही आम्ही तयार जायला. एवढंच नव्हे, अरे बाबा ते मुनी ऋषी सगळे घाबरले गर्भवासात जायला, आणि म्हणून त्याने तुझ्याकडे मुक्ती मागितली. आम्ही मुक्ती मागितली. अहो ज्ञानोबरायांचा 1600 वर्ष झाली. ज्ञानोबराय मुक्त झाले का? नाही. ज्ञानोबराय समाधीस्थ आहे. तिथून ते सगळ्या साधकांची साधना बघताय, कोण कशासाठी परमार्थात आलाय ते बघताय. प्रत्येकाच्या साधने जिथे अडकतील तिथून पुढे ढकलतायत, त्यांना मुक्त झालेले आहे. संतांना मुक्ती नाही. काय? आणि देवालाही मुक्ती नाही. संतांना संसार आहे, देवाला अवतार आहे. पण दोघांचा विचार एक आहे. प्रमाण माहिती आहे ना? देवाशी अवतार, संतांशी संसार, दोन्हीचा विचार एक म्हणे. तुकोबाराय पुढे सांगतात, एकांग दोन्ही झाली निर्माण, संततेची देव देव संत. संत आणि देव एका अंगाने दोघं निर्माण वेगवेगळी झालेत. का? एकाने देव व्हायचं, एकाने भक्त व्हायचं, आणि भक्तीचा सुख उपभोगायचं. आणि इतरांची मी तुलना करताना, इतरांना गर्भवासाचं दुःख दाखवताना त्यावेळेला सांगितलं, काय सांगू गर्भीची यातना, पण आम्हाला ती यातना होत नाही का? तिथे देखील तुझा वास आमच्या हृदयात असतो. गर्भवासी दुःख नाही येतात, आपण पुन्हा पुन्हा त्यांची पुण्यतिथी एवढ्यासाठी साजरी करायची की जे जे महात्मे या पंचक्रोशीत होऊन गेले ते कोणत्या ना कोणत्या रूपात पुन्हा आपल्या दिंडीत, पुन्हा आपल्या पठात कुठेतरी आपल्या येणारच. त्याशिवाय हे चालत नाही बाबा. पुन्हा पुन्हा त्यांना अवताराला यावं, जन्माला यावं असं वाटलं पाहिजे. यासाठी आपण साधना करायची, पुण्यतिथी साजरी करायची. बाबा तुम्ही दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालायला तयार आहे. आणि मग आपण चालायला तयार झालो तर ते गर्भवासाला यायला तयार होतात. ते ऋषी नाही, ते मुनी नाही, ते साधू नाही, ते फक्त संत आहेत. संत वेगळे आणि ऋषी मुनी साधू हे वेगळे. संत साधू मुनी अवघे ते वेगळे. ते कसे वेगळे आहेत पुढे सांगू. पण तुकोबारायांच्या पुस्तक अभंगात एवढंच म्हणायचं, बाबा रे आम्ही मुक्त होत नाही. मुक्त होणारे वेगळे आहेत. कोण? मुनी मुक्त झाले कशाला? त्यांना गर्भवासात यायला भीती वाटायला लागली. गर्भवासा. पण आम्ही विष्णुदास असे आहोत की गर्भवास आमच्यासाठी सुलभ आहे. विठ्ठल
संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराया ज्ञानेश्वरीतील सांगितलेलं तत्वज्ञान तंतोतंत जगणारे महात्मे म्हणजे जगद्गुरु तुकोबराया. मोक्षाचा त्याग करून भक्तीचा स्वीकार करणारे हे संत महात्मे सगळे आहेत. याच्यापेक्षा पुढे तुकोबराया मुक्ताचे म्हणावे बंधनाचे नाही अशा ठिकाणचे संत महात्मे. म्हणून तुम्हाला आम्हाला संसारात थोडा त्रास होतो पण भजनात आल्यानंतर आनंद होतो. महात्म्यांनी त्यांच्या अवतारात किती प्रकारचा त्रास या समाजाकडून सहन केलाय बघा. त्यावेळेला आत्ता जेवढी त्यांची कीर्ती त्यावेळेला नव्हती, एवढी कीर्ती त्यावेळेला नव्हती. बाबांची आता जी कीर्ती आहे
त्यावेळेला एवढी कीर्ती नव्हती. हा, ज्याची पटकन कीर्ती वाढते तेवढीच त्याची अपकीर्ती त्या वेगाने वाढत असते. सज्जनांचं तसं नाही, हळूहळू न सांगता कित्येको वर्ष त्यांची कीर्ती चिरंतन. आता पूर्वीचे शुकमुनी व्यास कुठल्या काळात झालेत त्यांचा योग्य कालावधी आपण सांगू शकत नाही, पण नाव अजूनही द्यायचं. याचं कारण त्यांच्या जीवनामध्ये घडलेले या भक्तीचे साधन. तसं या महात्म्यांना प्रसिद्धीसाठी वेगळा काही प्रयत्न करावा लागत नाही. त्यावेळेला प्रसिद्धीची साधनं पण नव्हती, पण ज्ञानोबा प्रत्येकाच्या हृदयात आहे का साध योग्य घडलेला आहे. म्हणून बाबा रे, संसारातला जेवढा त्रास त्यांनी सहन केला त्याच्या एक पटीनं पण त्रास आपल्याला नाही आहे, फार कमी. पण संसारात हे सुख दिलं तेवढं मोठं. हे भक्तीचं सुख तुकोबाला म्हणतात, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी अशी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त. या 5 जणांच्या कॅटेगरीमध्ये आपण बसलो तरी भक्ती प्रेम सुख दुर्लभ द्या. पण आम्ही असे कुठल्या तरी कडे कपारीत जाऊन बसणाऱ्यापैकी नाही. आम्हाला माहिती आहे हे जन आपल्याला त्रास देणार आहे, हे जन आपली निंदा करणार आहे, जन आपल्याला टाळगुटे म्हणणार आहे. पण तरीही या जगाच्या कल्याणासाठी आम्ही ते सहन करायला तयार आहे. यांना संत म्हणायचं. एक महत्वाचं वाक्य डॉक्टर साहेब, आत्मकल्याणासाठी प्रयत्न करणारे संत नाही, ते साधक आहे, तू मुमुक्ष आहे. पण सर्व भूत हिते रतहा ते संत आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार. अभंग तुकोबरायांचा हा स्थितीपर अभंग आहे. स्थिती म्हणजे आत्मचरित्रच असते. आपली स्थिती काय आहे, आमची परमार्थातली गती काय आहे, आमची परिस्थिती काय आहे हे वर्णन त्यांनी त्यांचं करावं असा अभंग आहे. हा अभंग प्रकरण कुठला आहे, स्थिती. तुकोबराय सांगतात आम्ही असे आहोत, आम्ही वैष्णव आहोत, आम्हाला लोकांमध्ये राहायचं आहे आणि सगळ्यांबरोबर सुख भोगायचं आहे. त्या महात्म्य म्हणून सांगितलं एकटाच सुख भोगतो, एकटाच मनन करतो, एकटाच चिंतन करतो ते मुनी. मुक्तीसाठी प्रयत्न करणारे हिमालयात राहून माझा हरिपाठ चुकल कीर्तनाला मी येणार नाही मुनी. माझ्या घरातल्या नेत्याने चुकल मी कीर्तन मुनी. तो वारकरी संप्रदाय जरी असला अरे तुझा एकट्याचा टाळ वाजण्यापेक्षा इथे 100 घेऊन वाजव ना. तू तरणार आहेस, मरणार नाहीस आम्हाला माहिती, पण पाटील आप तरे सो खाऊन आणि मला जरा कीर्तन नाही नाही माझा हरिपाठ आहे घरात. अरे घर मोठं का दरबार मोठा. परवा दिंडी माझ्या घरी यायची, महाराज म्हणले तिथे अभंगी वगैरे कशाला माझ्या घराजवळ. आता घरापेक्षा मोठं काय आहे, मंदिर आहे. मंदिर मोठं झाल्यावर ते घर माझं मानायचं का मरक्या देहाचं घर माझं मानायचं. हा इगो आहे ना आपला. नाही माझा नित्य माझं कीर्तन माझं घर सोडलं ना त्याने आपलं घर. अरे वैकुंठ सोडलं त्याने, तुझ्या घराचं काय घेऊन बसला फरशी घातलेल्या. वैकुंठ सोडलं त्याने. आम्ही वैकुंठात होतो, पंढरीत आलो आणि बघितलं ही किड्या मुंग्यासारखी माणसं कधीही तरणार नाहीत, यांना तारण्यासाठी आम्ही इथे राहिलो या चिखलात. नव जो म्हणते आम्ही वैकुंठात जी देखील. पंढरीतला महात्मा मुक्त होत नाही, तो पंढरीतला काही महात्मे पंढरीत मेल्यावर मुक्ती मिळेल म्हणून पंढरीतून बाहेर घेऊन येईल. जर म्हटले पंढरीत राहिल्यावर जर मुक्ती मिळेल असं कुठं शास्त्रात लिहिलं असतं तर मला मुक्ती नकोय, मला पंढरपूरच्या वेशीच्या बाहेर न्या, तिथं मला मारायचं आहे असं काही महात्मे मानतात. म्हणजे वैष्णवाच्या जीवनात मुक्तीला महत्व नाही, वैष्णवाच्या जीवनात भक्तीला महत्व आहे. म्हणून आम्हाला जन्माला यायला भीती वाटत नाही, त्यांना मात्र भीती वाटते. भय नाही जन्म जन्म
अरे या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा घरी आणि प्रेम सुखामुळे आम्ही मोक्ष सुखाला काय घातल्या लाटा घातल्या त्याला बाहेर काढून लावल्या. आम्ही वैष्णव झालो ना. आमच्या घरात आता प्रेम सुख नांदतंय. कुठलं प्रेम सुख नांदे तया घरी हा हे प्रेम सुख. आणि ते आम्हाला एकट्याला खायचं नाही. माझा नियम चुकला तरी चालेल पण हा नियम बंद पडता का कळतं का. माझा नियम ही वारकरी संप्रदाय ही भूत घुसलेली जातात. माझं अरे समष्टीचं कल्याण ज्या वेळेला होत असताना त्यावेळेला वेष्टीला जरा बाजूला ठेवायचं. माझं बाजूला ठेवायचं. मी माझी आठवण विसरले जयाचे पाथा तो संन्यासी जाण निरंतर. म्हणून हे बाबांचं घर संतोष महाराजांनी माझं म्हटलेलं. इथं कालपासून जी माणसं आले त्यांना आपण दुसऱ्या घरात आलो असं वाटतंय का. नाही माझं आहे. कोण पण माईक लावतोय, कोण सतरंजी अंतर दे, कोण पकवाज लावायला येत नसेल तरी लावतोय. कुणाला थांबवत नाही आपण. आता त्याला नवीन कशी पिढ्या बसतात बघा. हां म्हणजे एक गुरुजी बसलाय, 2 गुरुजी आहेत इथे शिकवणारे, 2 शिष्य बसलेत. जास्त हे पुढे चाललं पाहिजे. विशाल महाराज असले की मला असं इच्छासारखी असते. विशाल महाराजांनी प्रसंग पाहिजे की पंढरपुरामध्ये आठवणीत ठेवले त्यांनी यादव महाराजांनी परवा काय तरी आता प्रचार थोडा कमी पडला त्या दिवशी, जागाही थोडी कमी पडली. आता त्या पंढरीमध्ये आपण जे सुख उपभोगतोय बरं का, तेच सुख या ठिकाणी उपभोगतोय. याचं कारण आमची स्थिती कशी आहे. अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. देव शोधतोय आपण पंढरीत, इकडे तिकडे. समोर आलेल्या माणसाला देव मानायलाच तयार ना. आपण समोर आलेल्याचा अपमान करायचा आणि म्हणायचा असा परमात्मा तसा परमात्मा. आणि ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचा जगत्याम जगत. जगतातल्या कणाकणात ईश्वराचा वास आहे. मग तुझ्यासमोर माळ घालून जो आला आहे तो देवापेक्षा काही कमी आहे का. एक लक्षात ठेवायचं. वैष्णवाने एखाद्या वैष्णवाचा केलेला अपमान देवाला आणि संताला कधीच मान्य होत नाही. कधीच मान्य होत नाही. शिवकथेमध्ये एक प्रसंग येतो. पार्वती जळून भस्म झाली, भगवान शिवाला राग नाही आला. पण त्या प्रजापती दक्षाच्या दरबारात शिवगणानं मारलेलं कळल्याबरोबर भगवान शिव जागे झाले. पत्नी मेली नाही जागे झाले, राग नाही आला त्यांना. पण माझ्या भक्तानं मारलं हे कळल्याबरोबर वीरभद्र म्हणून भगवान परमात्म्याने जटेतून एक आपला अवतार निर्माण केला. त्या वीरभद्राने त्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून टाकला. दक्ष वैष्णव होता हे लक्षात ठेवा. दक्ष कोण होता. अरे विष्णूचा भक्त होता. तो म्हटला की माझा बाप एवढा त्या शिवाचा पण शिव पण माझ्या बापाची पूजा करतो, तो काय माझं करणार आहे. पण ज्या वेळेला शिवगणांचा अपमान दक्षाने केला, भगवान विष्णू तिथं उभे राहिलेले आहेत. त्याने विष्णूची आराधना केली, मला वाचवा या वीरभद्रापासून. ते म्हटले मी आता वाचू शकत नाही. तू माझ्या भक्तांच्या दासांचा अपमान केलायस. हे नुसतं पुराणात सांगायचं का.
ही आपल्या जीवनात पाहिजे. म्हणून आळंदीत जे महात्मे आज मोठे आहेत, मोठे बाबा ज्यांना म्हणतात बरं का. परत आता दुसरे महाराज मारुती महाराज कुर्लेकर हे आता काही बोलत नाही, आता काही करत नाही, पण ते असे चालत आले ना तर लाखोच्या समाजाचा शांत होत होतो. नुसती येऊन खुर्चीत बसली. वृत्ती आतून सगळी बदललेली आहे. खूप बोलून बदलावी. आमच्यासारखं बोलायला कुर्लेकर बाबांना येत नाही, पण कुर्लेकर बाबा बसले की समाज सगळ्या त्यांचा होऊन जातो. याचं कारण अवघाचे संसार केला मरू मापाकडे बसतो आवडायचे. कधीच परमार्थात पुढे जाणार नाही आपण. परमात्म्याचं स्वरूपच ही सृष्टी आहे. परमात्म्याचं रूपच प्रत्येक जीव आहे. त्याच्यात जर देव दिसला नाही, सर्वभूती पाहे गाथा पाठ करणे म्हणजे परमार्थ आहे. ज्ञानेश्वरी तिसरीच्या मुलाला पाठ आहे. तिसरीच्या तुम्ही टीव्हीवर पण बघितलं असेल. ही स्थिती अंगात येणं हा परमार्थ आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव हे समस्त हे श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव त्याला बऱ्या. पण तिथं काय पुसावं लागतं, अहंता बाजूला गेली की देवच देव दिसतो सगळी. आणि गीतेमध्ये त्यालाच म्हणतात वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. असे पावला पावलाला मिळत नाही. वासुदेवा सर्वमिती सर्वाभूती वासुदेव पाहणारे कुठंतरी जन्माला येतात. त्यांचा वारा लागून एवढी महात्मे जन्माला येतात. म्हणून परमार्थातली ही पाठांतर म्हणजे भक्ती नव्हे. अहो आम्ही काय अभ्यास करतो, महाराज MBBS ला काय केवढी पुस्तकं आहेत. 10वी 12वी जेवढी एवढी आहेत तेवढी आहेत. त्याच्या अगोदर नीटला केवढी पुस्तकं आहेत,
जेईला जेवढी पुस्तकं आहेत ती जर आता तुम्ही 10वीला असलेल्या पोराला दाखवलं तर ते म्हणेल मला रिक्षा घेऊन द्या. एवढे लौकिकातली विद्या मिळवताना एवढा अभ्यास करावा लागतो. महाराज तुम्हाला कीर्तनकार व्हायचं आहे, तुम्हाला प्रवचनकार व्हायचं आहे, तुम्हाला परमार्थिक व्हायचं आहे, तुमच्या घरी ग्रंथांचा डोंगर पाहिजे. माझ्या मताने एक व्यासपीठ द्यायला गेलं वर्षातून किती व्यासपीठ करतात, 52 आठवडे असतात, कमीत कमी 25 तरी व्यासपीठ त्यांच्याकडे असतात. पण ते माझ्याकडे घरी आले आणि माझ्याकडे ज्ञानेश्वर वेगवेगळ्या प्रकारच्या गाथी वेगवेगळ्या प्रकारचे. म्हटलं महाराज ज्ञानेश्वरी अमुक अमुक. म्हणजे माझ्याकडे ज्ञानेश्वरी नाही, म्हणजे ही घेऊन जाऊ. म्हणजे कळलं, व्यासपीठ चालक म्हणून काम करताय तुम्ही, तुमच्याकडे ज्ञानेश्वरी नाही. मग एका व्यासपीठ चालकाचा पगार ते मानधन मिळालं तर ज्ञानेश्वरी चालणार. मी पंढरीला गेलो ना, ज्या यांच्यात राहायचो, तर पुस्तकं खरेदी करताना मला एक वेळात काढायचं नाही, मला काही कामच नाही, पोतोबर पुस्तकं घेऊन आला. अरे ते आपलं धन आहे, आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, ती रत्ने वेचून वेचून कीर्तन करावं, सहज दररोज अभ्यास करत राहायचं. ती स्थिती अंगी बाळ. बरं काही नाही आलं तर किमान रेडा समजून भक्ती करायची. मग क्षणात कृपा आहे, क्षणात हात ठेवला की कृपा आहे. पण रेडा समजणं एवढी सोपी गोष्ट आहे का? पुसोनिया ठाव अहंतेचा ठाव पुसणं अवघड आहे. ती आम्ही पुसल्यामुळे अवघाचे संसार केला कहा पगडारो देखे आनेरा देखे तो सब वहिनी. ही स्थिती आहे त्यांची. कुठे यायचं कुठे जायचं माहीतच नाही. आता इथला लोक तिकडं, अरे काय पासपोर्ट बदलण्याची गरज काय आम्हाला? आम्ही जिथे पाय ठेवू त्याला वैकुंठ करून टाकतो आम्ही. आम्हाला इथं मरून वैकुंठाला जायची गरज नाही. जिथं आमचा पाय पडेल वैकुंठ निर्माण होईल, त्याला महात्मा म्हणायचं. वैकुंठ स्थितीच तिथं निर्माण होते. आज देहूत गेलो, आम्हाला दुसरीकडे जायची इच्छा होत नाही. आळंदीत गेलो, दुसरीकडे जायची, तिथेच वैकुंठ निर्माण केलं त्यांनी. ही स्थिती आमची आता आहे. आम्हाला जन्म मृत्यूचं भय नाही. आम्ही सतत या लोकांसाठी, या लोकांसोबत प्रेम सुख उपभोगायला तयार आहे. आता थोडस राजकारणाचं वाऱ्यानं जमतो. आम्ही स्वतंत्र झाल्यावर ना या सुखाची अपेक्षा केली होती. हे सुख काय? चला सगळ्यांनी आपण समान राहायचं, समान नागरिक राहायचा. हा, प्रत्येकाच्या मताला किंमत, मतदानाचा अधिकार. प्रतिनिधी आपला कोण आहे तो आपला आपण निवडायचा आणि असा निवडायचा 5 वर्ष पुन्हा रडायला लागू नाही. पण त्याचा विचारच करत नाही. 500 रुपये आले की 5 वर्ष कुठला विचार करतोय? एका दिवसाचा विचार झाला की बस. अरे 5 वर्षाची किंमत आपण 500 रुपये करतो. पण दादाला आम्ही सांगतो तुम्ही या भानगडीत पडूच नका. आता कोट उधळण्यापेक्षा त्यातलं 5-25 लाख आमच्याकडे द्या, आम्ही 4 सप्त करतो. बेवड्याच्या दादा लागून 500-500 रुपये वाटत असते. माझ्या जर या वारकऱ्यांना 500 रुपये गाडी भाडं दिलं तर 15 जर येतात. मग तुमचं तुम्ही ठरवा. उद्धार तुमचं तिकडं उदावून होणार आहे का इथं पैसे उधळून होणार आहेत? मग महिनाभर आमचा वाद चालू आहे. अजिबात. नेता म्हणतो दादा तुम्हीच. दादाचा काना मोडल्यावर काय व्हायचं? दादा तुम्हीच. दादाची परिस्थिती काय आहे? हा कोण पण कुठं पण बघा, वयात आलेल्या मुलीला आणि वयात आलेल्या मुलाला लोक काय करायला उत्सुक असतात? घोड्यावर बसवायच्या. नंतर तुझा काना मोडला आम्हाला सांगायचं एकदा बस. ती स्थिती यायची आहे. आणि आपण विसरलो की बाबा रे हे आमचं सुख आम्ही आमच्यासाठी निर्माण करायचं आणि आम्ही भोगायचं. टू द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. इट्स डेमोक्रेसी. लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून. तसं नाही ते पुढाऱ्यांनी, पुढाऱ्यांसाठी, पैशाकडून चालू आहे. कुठे गेली लोकशाही? परमात्म्याची पण अशीच वाट लावली आपण आणि प्रपंचाची पण अशीच वाट लावली आपण. प्रत्येक ठिकाणी धन. फोन आला की महाराज पाकिट किती घेणार? तिथं परमात्म्याची वाट लावली
आणि मतदान करताना पाकिट किती देणार इथं प्रपंचाची वाट लावली. त्यामुळे संतांच्या जीवनातलं जे प्रेम सुख आहे ते आम्हाला मिळत नाही. आणि घटना लिहिणाऱ्यांनी जे जनसुखाची बहुजन सुखाय बहुजन हितायाची इच्छा केलेली ती पूर्ण होत नाही पैशाच्या मागे लागल्याने. ही डेमोक्रेसी संतांनी ती तुकोबराय म्हणजे आम्हाला त्यांच्यात राहून म्हणे जना सकळा सहित मग सगळे काही शाळे मिळतील असं नाही. कोण कसा येईल तो पण आम्ही त्याच्याबरोबर घेऊ अखंडित प्रेम सुख. आणि या सुखासाठी आम्ही जन्माला यायला तयार आहे. तसं पाहता हे वैकुंठ वैष्णव होणं फार अवघड आहे. त्यासाठी वेगवेगळी साधनं सांगितली पण आम्ही सोपं तेवढं करतो. काय करायचं आहे म्हणजे हे सुख मिळेल हा बघायचं उत्तरार्धामध्ये बघू सांगा चालला. मोनी मुक्त झाले मोनी मुक्त झाले पेरदार भवाचा पेरदार भवाचा पेरदार भवाचा मोनी मुक्त झाले मुक्त झाले
आम्ही जातो तुम्ही कृपा आम्ही जातो तुम्ही कृपा आम्ही जातो तुम्ही कृपा Oh,
संतान